आणखी एक विधानामध्ये म्हणजे माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी एक सूचक विधान केलेलं आहे। आपण ती बातमी पाहूया। सध्याचं राजकीय वातावरण खूप गढूळ झालंय, त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच भूमिका घेणार असं सूचक विधान माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी केले। डी.पी. सावंत हे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत। अशोक चव्हाण यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर डी.पी. सावंत यांनी त्यांची भूमिका, राजकीय भूमिका तेव्हा स्पष्ट केली नव्हती। आता मात्र त्यांनी सूचक विधान केलंय। त्यामुळे अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये ते जाणार की काँग्रेसमध्येच राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। येणाऱ्या काळात काही निर्णय घ्यावे लागतील। आमचे कार्यकर्ते किंवा जी जनता आहे उत्तरची, त्यांच्याशी कन्सल्ट करून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ। वातावरण इतकं गढूळ आहे, राजकीय वातावरण, काय होईल कोणाचं काही आज तरी प्रेडिक्ट करू शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे थोडं थांबावं, वेट अँड वॉच ही भूमिका राहील आमची। पुढच्या राजकीय बातमीकडे। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 7 आमदार फुटले अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। यात विदर्भातील 1, मराठवाड्यातील 3 आमदारांचा समावेश आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील 2 आणि मुंबईतील 1 आमदार फुटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान हे जे काँग्रेसचे आमदार फुटलेले, जे फुटीर आमदार आहेत, त्यांच्यावर आता काँग्रेसचे श्रेष्ठी कारवाई करणार आहेत। निकालानंतर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे। आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश हायकमांडने दिलेत। पक्षविरोधी काम केल्यानं शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटलांचा पराभव झालाय। 19 जुलैला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। तो ट्रॅप आम्ही लावला, त्या ट्रॅप मध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला।